पंढरपूरमध्ये आहोत आणि आता चाललेलो आहोत दर्शनाला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तर आता तिथे पाहूयात लाईन आहे की कसं आहे, किती वेळ लागतो बघूया आपल्याला. माहिती नाही, आपण पाहूया. 6 तास तर लागले आपल्याला इथपर्यंत यायला. आम्हाला 6 तास लागले, पण प्रवास कसा निवांत होता. साधी बस होती पण एकदम छान, कारण की तसं आपण गाडी घेऊन आलो तर मग ड्रायव्हिंग हे प्रत्येक स्टेशनला गेलो होतो, प्रत्येक बस स्टँडला गेलो, पलटण, नीरा, सासवड छान नातेपुते. नातेपुते गाव पाहायचं होतं मला, कारण की लहानपणी भरपूर वेळा ऐकलं काय होतं बरीच होती. आता एवढी प्रत्येक गावात नाही लक्षात राहणार. हॅलो हाय नमस्कार. आज आलेलो आहोत पंढरपूरला आणि समोर पहा आपल्याला जायचं आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तर यावेळेस आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीचं, त्यामुळे चला. मंदिराच्या बाहेरच मोबाईल लॉकरची सुविधा केल्यामुळे आतमध्ये चित्रीकरण करता आले नाही आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन तुम्हाला घडवता आलं नाही. तर त्याबद्दल मला वाईट तर वाटतं आहे, पण अगदी मोबाईल नसल्यामुळे पूर्ण वेळ दर्शनामध्ये किंवा विठ्ठल भक्तीमध्ये तिथे जाऊन भक्त ज्या पद्धतीने अगदी रमून जातात, आपला लहान मोठेपणा विसरून एकमेकांच्या पाया पडतात, फुगड्या घालतात, हा सगळा नेत्रदीपक सोहळा मला तिथे पाहायला मिळाला. तर असो, तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घडवता आलं नाही, परंतु आत्ता आलेली आहे मी कैकाडी महाराजांच्या मठामध्ये. मी 7वीत असताना पंढरपूरला आले होते आणि त्यावेळेस हा मठ पाहिला होता. अगदी नवीन बांधकाम होतं. त्यावेळेस मला अर्थही कळत नव्हता. त्यावेळेस वडिलांनी सांगितलं होतं, माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं हा संदेश इथे कैकाडी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. तुळशी वृंदावन गार्डन आहे इथे, तर आपण आलेलो आहोत तिथे. तर मला वाटतं पूर्ण तुळशीची बाग आहे इथे, कारण की बाहेर जो असा सुवास येतोय ना, सुगंध, तो सगळा असा तुळशींचा येतोय. आतमध्ये तर काय सुंदर असेल. छान आहे तुळशी वृंदावन गार्डन. आपण आलेलो आहोत तुळशी वृंदावन बगीचेमध्ये. तर या बागेमध्ये म्हणाल तर मस्तपैकी विठ्ठलाची खूप मोठी अशी सुंदर मूर्ती आहे आणि त्यानंतर बागेत म्हणाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या तुळशी आहेत. तर इथे ना त्या तुळशींची नावं सुद्धा दिलेली आहेत. आपल्याला माहिती सुद्धा नसतात एवढ्या प्रकारच्या आहेत म्हणून. तर या एवढ्या प्रकारच्या तुळशी इथे आहेत.
तोडू नको. तोडायला अलाउड नाही. हे आपलं पंढरपूर मधील शेवटचं ठिकाण आणि आता हे पाहून आपण निघणार आहोत. पुढे मैत्रिणीकडे जाणार आहोत आणि उद्या सकाळी तुळजापूर. वैजयंती तुळस अक्काच्या नावाने. तुळशीचं नाव आहे वैजयंती तुळस. अक्काच्या नावाने. बहिणीच्या नावाची तुळस आहे. आता माझ्या अक्काला न्यावी लागली ही तुळस. तोडायला अलाउड नाही पण. मराठी संत कवयित्री यांचा जन्म या यांचं आहे. कान्होपात्राची माहिती आहे सगळी. ह्या कानोपात्र आहेत का? कान्होपात्र आहे. मागे मस्त तळ येत आहे आणि खूप मोठे आहे ना, मस्त आहे एकदम. आणि काय सूर्य अस्ताला चाललेला आहे, त्यातून खूपच सुंदर वातावरण दिसत आहे. सनसेट टाइम सध्याचा. गुलाब पण येतो. पंढरपूरमधील ही रम्य सायंकाळ संपूच नये असं वाटत होतं, परंतु शेवटी संध्याकाळ ती होतेच. रात्र आपल्यासाठी थोडी न थांबणार आहे. तर कसं वाटलं आजचं विठुरायाचं दर्शन कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. चला बाय.